नमस्कार सर्वांना. मी प्राध्यापक ऋषिकेश जाधव. आपल्या सर्वांचं NISM इक्विटी डेरिव्हेटिव्ह सिरीज मध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. सेबी आणि NISM चा उद्देश आहे की जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यामध्ये फायनान्शियल लिटरसी यावी आणि स्टॉक मार्केटच्या डिटेल गोष्टी त्यांना माहिती व्हाव्यात. यासाठीच आपण NISM इक्विटी डेरिव्हेटिव्हची सिरीज सुरू केलेली आहे आणि त्याचा हा 8वा भाग आहे. अजूनपर्यंत आपल्या या युट्यूब चॅनेलला तुम्ही लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर डेफिनेटली लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा. जसे जसे माझे नवनवीन व्हिडिओ अपलोड होतील तसे तुम्हाला त्याचे लिंक्स मिळत जातील. आतापर्यंत आपण 7 व्हिडिओच्या लिंक अपलोड केलेल्या आहेत. डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या लिंक तुम्हाला मिळतील. सगळ्यात महत्वाची गोष्ट की विदाऊट नॉलेज तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर तुम्ही लॉस मध्ये जाण्याचे चान्सेस 100% नव्हे 1001% फिक्स असतात. म्हणून NISM चा उद्देशच आहे की फायनान्शियल लिटरसी जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात त्यांना या बेसिक आणि ऍडव्हान्स ऑप्शन हेजिंगच्या गोष्टी आणि या स्ट्रॅटेजी माहीत असणं गरजेचंच आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करण्या अगोदर परत एकदा आपल्याला विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिले 3-4 मिनिटं व्हिडिओ पाहताय आणि पुढच्या ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मिस करून जातात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राहा. ऑप्शन अँड फ्युचर स्ट्रॅटेजीज आणि हेजिंग कशा पद्धतीने केलं जातं, आपला पोर्टफोलिओ कशा पद्धतीनं सेफ आणि सिक्युअर ठेवला जातो, मला भविष्यात एखाद्या स्टॉकमध्ये बाईंग करायचं असेल तर आजच मी त्याची प्राइस कशी फायनल करू शकतो किंवा ती सेफ करून ठेवू शकतो, मला पुढच्या महिन्यामध्ये माझे स्टॉक विकायचे असतील आणि ते स्टॉक पडल्यानंतर माझा लॉस टाळायचा असेल तर मी त्या पद्धतीने फ्युचर हेज करून त्याला कशा पद्धतीनं रिस्क कंट्रोल करू शकतो, अशा पद्धतीच्या बऱ्याचशा गोष्टींची चर्चा आपण आजच्या या सेशन मध्ये करणार आहोत. त्याचबरोबर ऑप्शन हेजिंग स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने केली जाते, बुलिश व्ह्यू असेल तर कोणता, बिरिश व्ह्यू असेल तर कोणत्या पद्धतीने आपण ऑप्शनच्या मदतीने ट्रेडिंग करू शकतो आणि हेज करू शकतो, याही सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. जास्त आपला वेळ न घेता आपण सेशनला सुरुवात करूया. आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत हेजिंग युझिंग फ्युचर कॉन्ट्रॅक्ट. फ्युचरच्या माध्यमातून आपण ट्रेडिंग कशा पद्धतीने करणार आहोत, हेजिंग कशा पद्धतीने करणार आहोत, युझिंग फ्युचर कॉन्ट्रॅक्ट फॉर ट्रेडिंग, ट्रेडिंगसाठी आपण फ्युचरचा कशा पद्धतीने वापर करणार आहोत. त्याचबरोबर कॅश अँड कॅरी इन कॅश अँड कॅरी आर्बिट्राज, म्हणजे कॅश अँड कॅरी आणि रिव्हर्स अँड कॅश अँड कॅरी आर्बिट्राज कशा पद्धतीने युटिलाइज करणार आहे ते पाहणार आहोत. कॅलेंडर स्प्रेड, म्हणजे इथं कमीत कमी रिस्क मध्ये मॅक्सिमम प्रॉफिट कशा पद्धतीने गेन केला जातो. कॅलेंडर स्प्रेड मध्ये तशी रिस्क नसतेच. ओके, म्हणजे झिरो लॉस स्ट्रॅटेजी कशा पद्धतीच्या असतात ते कॅलेंडर स्प्रेडच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. स्प्रेड स्ट्रॅटेजी, ऑप्शनच्या ज्या काही स्प्रेड स्ट्रॅटेजीज आहेत त्या सुद्धा आपण या सेशन मध्ये डिटेल्स मध्ये पाहणार आहोत. या टोटल टॉपिकचे आपण 3 पार्ट्स करणार आहोत. पहिल्या पार्ट्स मध्ये आपण स्प्रेड स्ट्रॅटेजीज युझिंग ऑप्शन इथं पण असणार आहे. स्ट्रॅडर, स्ट्रँगल, कॉलर वगैरे या सगळ्या नेक्स्ट सेशन मध्ये आपण पाहणार आहोत. बाहेर 50,000 रुपयाच्या कोर्स घेऊन सुद्धा तुम्हाला या डिटेल्स मध्ये कोणी शिकवणार नाही. त्याच गोष्टी NISM थ्रू आपण तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्याचा आपला मराठीमधनं प्रयत्न असणार आहे. त्या गोष्टी आपण समजून घ्या. टॉपिक नंबर 3 मध्ये आपण पोर्टफोलिओ कशा पद्धतीने मॅनेज केला जातो किंवा पोर्टफोलिओ डाऊनफॉल पासून कसा प्रोटेक्ट केला जातो या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लॉंग हेज युझिंग स्टॉक फ्युचर, म्हणजे ज्यावेळेस मी फ्युचर बाय केल्या करून मी माझी स्टॉक फ्युचरची जी काय सिक्युअर पोझिशन आहे ती कशा पद्धतीने करू शकतो ते पाहणार आहोत. तर जास्त वेळ न घेता चला सुरुवात करूया. लॉंग याचा अर्थ बाय करणं किंवा खरेदी करणं, या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. समजा आज आहे 28 जानेवारी 2024 आणि माझ्याकडे 26 जानेवारीला एक पेमेंट येणार आहे. 26 जानेवारी 2025 ला मला एक पेमेंट येणार आहे आणि मला समजा एक XYZ नावाच्या कंपनीचा स्टॉक परचेस करायचा आहे. त्याची मार्केट प्राइस सध्या आता 100 रुपयाची आहे आणि मला येणार आहे 26 जानेवारीला 10 लाख रुपये. जर उद्या त्या स्टॉकची प्राइस 100 वरून 110 झाली तर मला 10 रुपयानं तो महाग शेअर्स खरेदी करावा लागू शकतो आणि मला याच्यामध्ये लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मग जर हा 10 रुपये वाढल्यानंतर माझे 10 लाखामध्ये सुरुवातीला समजून चला मला एक लाख शेअर्स येणार असते. जर त्याची प्राइस 1,110 झाली तर मला त्याच्यामध्ये 90,000 स्टॉक येतील असं समजून चला. माझ्या 10,000 स्टॉकचा लॉस होऊ शकतो. मग अशा सिच्युएशन मध्ये
मला या वाढणाऱ्या किमतीपासून स्टॉकला प्रोटेक्ट करायचं असेल, कारण आज मला इन्व्हेस्टमेंट करायची नाही, मला इन्व्हेस्टमेंट करायची 26 जानेवारीला, ज्यावेळेस माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेस. मग मी काय करेन, हा 100 रुपयाचा स्टॉक मला घ्यायचाच आहे, पण माझ्याकडे आता 10 लाख रुपये नाहीत, 1 लाख रुपये आहेत. मग मी काय करू शकतो, 1 लाख रुपयाच्या बदल्यात मी त्या स्टॉकचा फ्युचर बाय करेन. 26, बघा मी काय म्हणतोय, 26 जानेवारीला जरी त्याची प्राइस 120 रुपये झाली, तर वरचे 120 रुपयाचे 20 रुपये जे वाढलेले आहेत, ते फ्युचर मध्ये मी प्रॉफिट एन करेल. आणि तो स्टॉक मी 120 ला जरी बाय केला, तरी 20 रुपये मी फ्युचर बाय करून प्रॉफिट जनरेट केलेला आहे. म्हणजे 1 लाखाच्या बदल्यात मी 20,000 प्रॉफिट जनरेट केलाय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो स्टॉक मला 100 रुपयाच्याच रेंजमध्ये पडतो. अशा पद्धतीनं भविष्यात ज्यावेळेस मला एखादी इन्व्हेस्टमेंट करायची असते, त्यावेळेस जर मला ट्रेडिंग करायचं असेल आणि त्याच पर्टिक्युलर प्राइसला मला त्या स्टॉकला खरेदी करायचं असेल, तर पुढच्या किमतीचा फ्युचर बाय करून किंवा ऍट द सेम टाइम त्याचा फ्युचर बाय करून त्याची रिस्क आपण डिफाईन करू शकतो. उद्या तो स्टॉक खाली पडला, समजून चला 20 पॉईंट खाली पडला, तरी आपण घेणार किती होतो, 100 रुपयालाच घेणार होतो. इथं फ्युचर मध्ये तुमचा 20 रुपयाचा लॉस होईल, काय फरक नाही पडत, कारण तुम्ही ऑलरेडी डिफाईन केलेलं होतं 10 लाख रुपये मला 100 रुपये प्रमाणे XYZ कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायचे. आज त्याची किंमत 80 रुपये झालेली आहे. आपल्याला किती पाहिजे होते, 1 लाख शेअर्स पाहिजे होते. आता तुमचा हा 20,000चा जो काही लॉस होतोय किंवा जे काही 20 रुपयाचा लॉस झालेला आहे, तेवढे तुम्हाला स्टॉक या ठिकाणी मिळतील, कारण तुम्ही ऑलरेडी डिफाईन केलेलं होतं की मला 10 लाख रुपये पर्टिक्युलर XYZ कंपनीमध्ये 100 रुपये प्रमाणे गुंतवायचे. आपल्याला खाली पडल्यानंतर लॉस होणार आहे, पण तो स्टॉक वरती गेल्यानंतर जो काय आपलं इव्हन एकच मुख्य उद्देश आहे तो समजून घ्या. मला स्टॉक बाय कितीला करायचा आहे, 100 रुपयाला. इन्व्हेस्ट किती करायचे आहेत, 10 लाख रुपये. समजून चला, इन्व्हेस्टमेंट कधी करायचे आहे, 10 लाख रुपये. उद्या 120 झाला, तर मला 100ची वस्तू 120ला खरेदी करायला लागत्या. इथं माझा मोठा लॉस होऊ शकतो. म्हणून मी आजच फ्युचर्स बाय करून या 100 रुपये प्राइसला फिक्स करून ठेवतो. उद्या मी फ्युचर बाय केला आणि तो 80 रुपयाला आला, 60 रुपयाला आला, तरी मला फरक पडत नाही, कारण मी हा लॉंग टर्म साठी होल्ड करणार आहे. तिथं माझा फ्युचर लॉस झाला तरी चालतोय, कारण तिथं माझ्याकडे 10 लाख रुपये मला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत, तेवढ्या स्वस्त मला मिळेल. हे 1 लाख रुपयाची मी फ्युचरचा वापर करून ही 100 रुपये प्राइस प्रोटेक्ट करून ठेवली, फिक्स करून ठेवली. आता दुसरा याच्यामध्ये एक प्रकार येतो, कोणता, की इथं झालं लॉंग हेज. दुसरं आहे की मी फ्युचर सेल करून कशा पद्धतीनं मी माझी प्रोटेक्ट जी काही पोझिशन आहे ती प्रोटेक्ट करू शकतो. तर आपल्याला इथं एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. एक मिनिट, इथं बघूया आपण काय विषय झाला. हा, शॉर्ट हेज युझिंग स्टॉक फ्युचर. मला माझी हेज आता मध्ये जो काय मी मगाशी फ्युचर बाय केलेला, की मला भविष्यामध्ये किंमत वाढल्यानंतर मला इन्व्हेस्टमेंटला जास्त पैसे खर्च करावे लागतील, म्हणून मी फ्युचर बाय करून ती प्रोटेक्शन केलं प्राइसचं. आता मला काय करायचं आहे, फ्युचर सेल फ्युचर करून मी भविष्यातला माझा धोका कशा पद्धतीनं कंट्रोल करू शकतो. आता उदाहरण समजून घ्या, की मी एक 10 लाख रुपयाचे XYZ कंपनीचे स्टॉक बाय करून ठेवलेले आहेत. 2 महिन्यानंतर माझ्या घरी एखादा इव्हेंट आहे, त्या इव्हेंटसाठी मला 10 लाख रुपये लागणार आहेत. मग मुलाचं शिक्षणाची फी भरायची असेल, किंवा मुलाचं लग्न असेल, किंवा मुलीचं लग्न असेल, त्याच्यासाठी मी 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली आहे. मी याच्यावरती बजेट पण सेट करून ठेवलेलं आहे. आज समजा जानेवारी 2025 मध्ये याची प्राइस 10 लाख आहे. उद्या मार्च मध्ये इव्हेंट असेल आणि त्यावेळी जर याची प्राइस घसरली आणि तो 7 लाखावरती पोर्टफोलिओ आला, तर माझं 3 लाखाचं नुकसान होऊ शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो, सध्या त्या स्टॉकची जी काय प्राइस आहे, तो मार्चचा जो काही फ्युचर आहे तो मी सेल करून ठेवेन. मार्चचा जो काही फ्युचर आहे तो मी सेल करून ठेवेन. उद्या
या 100 वरून तो 300 रुपये जरी खाली आला, सॉरी 100 रुपये वरून 30% जरी खाली आला आणि माझं 3 लाखाचं नुकसान होत असेल, तर हा मार्चचा जो मी फ्युचर सेल केलेला आहे या स्ट्राईक प्राइसचा, तो मला प्रॉफिट देत राहील. म्हणजे इथं जो माझा 3 लाख रुपयेचा लॉस होणार आहे, तोच माझा इथं फ्युचरमध्ये प्रॉफिट होईल. म्हणजे भविष्यात जर मला एखादा माझा स्टॉक विकायचा असेल आणि तो जर किंमत त्याची पडणार असेल, ती भीती असेल, तर मी काय करू शकतो, त्याचा फ्युचर सेल करून किंवा फ्युचर शॉर्ट करून मी माझी पोझिशन सेक्युअर करू शकतो. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत, या 40 मिनिटाच्या सेशन मध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य नाहीये. याच्यासाठी मी ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो हेजिंग, ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो आणि प्लस हेजिंग हा 30 दिवसाचा मी कोर्स आपल्या सर्वांसाठी डिझाईन केलेला आहे, ज्याची कॉस्ट आपल्या सर्वांसाठी 9,999 रुपये ठेवलेली आहे. 30 दिवसामध्ये तुम्हाला परिपूर्ण नॉलेज देण्याचा माझा प्रयत्न असेल. जर तुम्हाला या कोर्सला ऍडमिशन घ्यायचं असेल आणि स्टॉक मार्केटमध्ये परफेक्ट बनायचं असेल, तर 9665551153 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती संपर्क साधा. तुम्हाला बाकीच्या डिटेल्स तिथेच मिळतील. ठीक आहे. म्हणजे फ्युचर बाय करून काय करू शकतो, फ्युचर सेल करून आपण काय करू शकतो, या गोष्टी आपण बघितल्या. त्यानंतर आपण पुढच्या स्टेपला जाऊया की, एक मिनिट. आता आपल्याला आपल्या पोर्टफोलिओला प्रोटेक्ट कसं करायचं या संदर्भात सुद्धा आपल्याला एक चर्चा करायची आहे. की समजा मला बाय पण करायचं नाही, मला सेल पण करायचं नाही, फक्त माझा 10 लाखाचा पोर्टफोलिओ आहे. 10 लाखाचा जो काही माझा पोर्टफोलिओ आहे, तो मला प्रोटेक्ट करायचा आहे. उद्या समजा हिडनबर्गचा रिपोर्ट आला किंवा कोरोना सारखे सिनेरिओ आला किंवा XYZ आणखीन क्रॅश आला, काही आला, जर मार्केट 10% जर क्रॅश झालं, तर माझा पोर्टफोलिओ त्या पट्टीत खाली जाणार आहे, तेवढं माझं नुकसान होणार आहे. मग हे नुकसानीपासून वाचायचं असेल, तर त्याला हेजिंग अ पोर्टफोलिओ युझिंग इंडेक्स फ्युचर, जो काही इंडेक्स फ्युचर आहे, तर इंडेक्स फ्युचरचा वापर करून आपण आपला पोर्टफोलिओ कशा पद्धतीनं सेफ आणि सिक्युअर करून ठेवू शकतो. कारण मार्केट वाढलं तर आपल्या पोर्टफोलिओला इम्पॅक्ट होणार नाही, त्याचा पण फायदाच होईल. पण आपला पोर्टफोलिओ कधी ढासळतो, ज्यावेळेस मार्केट खाली पडतं त्यावेळेस. जर मार्केट खाली पडायला लागलं आणि आपला पोर्टफोलिओ जर डिस्ट्रॅक्ट व्हायला लागला, डिस्ट्रॉय व्हायला लागला, तर त्याला प्रोटेक्ट कसं करायचं त्याच्या संदर्भात आपण तिसऱ्या सेशन मध्ये एक गोष्ट बघितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला पोर्टफोलिओचा बीटा काय असतो ते कॅल्क्युलेट करायचा असतो. प्रत्येक स्टॉक, समजा तुमच्या स्टॉक मध्ये किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 10 स्टॉक आहे, की प्रत्येकी 1-1 लाख रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि असे 10 स्टॉक आहेत. तर प्रत्येक स्टॉकचा बीटा तुम्हाला मिळतो, प्रत्येक स्टॉकचा तुम्हाला बीटा मिळतो. त्या 10 स्टॉकचा समजा ए चा बीटा हा, बी चा बीटा हा, सी चा बीटा हा, समजा सगळ्यांची टोटल आली 10 किंवा 13, सगळ्या बीटांची टोटल आली 13, त्याला 10 न भागा, तुमच्या ओव्हरऑल ऍव्हरेज पोर्टफोलिओचा बीटा निघेल त्यातून 1.3 आला. समजून चला, मला फक्त एक एक्झाम्पल देतोय मी. तुमच्या संपूर्ण पोर्टफोलिओचा बीटा, प्रत्येक स्टॉकचा इंडिव्हिज्युअल बीटा काढता येतो. तुम्ही गुगल केलं तर तुम्हाला मिळून जाईल, रिलायन्स बीटा, इन्फोसिस बीटा, तर तुम्हाला मिळून जाईल. जेवढे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक आहेत त्या बीटाची टोटल करा, जेवढे स्टॉक आहेत त्याला डिवाइड करा, संपला विषय. तुमचा तो बीटा येईल. समजा त्याचं उत्तर आलं 1.3, इथं गुणिले तुमच्या पोर्टफोलिओची जी काही व्हॅल्यू असेल, 1 लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख, समजा इथं त्याची व्हॅल्यू किती आहे, 90 लाखाचा तुमचा पोर्टफोलिओ आणि तुमच्या पोर्टफोलिओचा बीटा आहे 1.3. तर काय करायचं, 1.3 गुणिले 90 लाख भागिले आता तुमची निफ्टीची प्राइस किती सुरू आहे, तुमच्या निफ्टीची प्राइस किती सुरू आहे, समजा 17,700 निफ्टीची प्राइस सुरू आहे, गुणिले लॉट साईज किती आहे, 50. जे काय आन्सर येईल, समथिंग 13 काहीतरी आन्सर येईल. मग तेवढे निफ्टीचे लॉट सेल केले, काय म्हणतोय मी, तेवढे 13 लॉट, 13.22 याचं उत्तर येते. समजा समजा 13 लॉट जर फ्युचरचे तुम्ही सेल केले, तर मार्केट कितीही पटीत खाली जाऊ द्या, तुमचा पोर्टफोलिओ सेफ राहतो.
समजा 90 लाखावरून 85 लाखावर तुमचा पोर्टफोलिओ आला, तरी सुद्धा हे फ्युचर जे तुम्ही सेल केलेले आहेत ते 5 लाखाच्या आसपास प्रॉफिट देत असलेले दिसून येतात. त्यामुळे तुमचं मार्केट किती जरी खाली पडलं तर तुम्ही सेफ आणि सेक्युअर राहता. अशाच डिटेल आणि डिटेल गोष्टीचा डिटेलमध्ये अभ्यास आपण ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो हेजिंगचा जो आपला 30 दिवसाचा कोर्स आहे, जो फक्त तुम्हाला 9,999 मध्ये मिळेल, त्यामध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा करतो. त्यामुळं या सगळ्या गोष्टी फक्त 20, 25, 30, 40 मिनिटाच्या सेशन मध्ये होत नाहीत. या प्रत्येक गोष्टीवरती आपण तास तास 2-2 तास चर्चा करतो. ओके. पुढचा आहे की बुलिश व्ह्यू, लॉंग फ्युचर. जर माझा व्ह्यू बुलिश असेल, फक्त ट्रेडिंगच्या दृष्टिकोनातून फ्युचरचा उपयोग कसा करायचा ते बघा. जर मला वाटतंय आता काय करतो आपण, जर मार्केट वर जाणार असेल तर काय करतो आपण सर्वसाधारणपणे सीई बाय करतो. जर तुमचा व्ह्यू मार्केटमध्ये बुलिश असेल तर तुम्ही फ्युचर बाय करू शकता आणि वाढणाऱ्या मार्केटचा बेनिफिट घेऊ शकता. फ्युचरचा डेल्टा हा हार्ड डेल्टा असतो, एकचा डेल्टा असतो. जसं जसं तुमचा अंडरलाईन इंडेक्स 1 रुपयानं वाढला, तुमचा फ्युचर सुद्धा 1 रुपयानं वाढतो. त्याच पद्धतीनं मार्केट वरती जात असेल तर तुम्ही फ्युचर बाय करून ट्रेड करू शकता. जर तुमचा व्ह्यू बिरिश असेल, मार्केट डाऊन साईडला येत असेल, तिथं पीई बाय करण्याऐवजी तुम्ही फ्युचर सेल करू शकता आणि पडणाऱ्या मार्केटचा बेनिफिट घेऊ शकता. आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, युझिंग फ्युचर फॉर आर्बिट्राज. आर्बिट्राज म्हणजे एका मार्केटमध्ये तुम्हाला ती वस्तू 1 रुपयाला मिळत असेल, दुसऱ्या मार्केटमध्ये ती वस्तू तुम्हाला 10 पैशाला दिसत असेल, तर तुम्ही इथं 1 रुपयाला बाय करता आणि दुसऱ्या मार्केटमध्ये 1.10ला ते एक्झिट करता किंवा सेल करता. समजा एनएससी वरती एका स्टॉकची प्राइस तुम्हाला 1 रुपया दिसत्या आणि बीएससी वरती त्याची प्राइस तुम्हाला 1 रुपया 10 पैसे दिसत आहे, तर तुम्ही काय करू शकता, एनएससी वरती 1 रुपयाला बाय करून ऑन दी स्पॉट बीएससी वरती 1.10ला तुम्ही ती सेल करू शकता. याला आर्बिट्राज म्हटलं जातं. दोन कॉन्ट्रॅक्ट मधला जो काय प्राइस डिफरन्स आहे, दोन किमतीमधला जो काय फरक आहे, तो ज्या माध्यमातून कॅल्क्युलेट केला जातो किंवा ट्रेड केला जातो त्याला आर्बिट्राजेस असं म्हटलं जातं. ओके. इथं पण अजून कोणाची काय शंका आहे का? हे जे काही आर्बिट्राजेस आहेत तर तुम्ही बघू शकता. समजा रिलायन्सचं सध्याची मार्केट प्राइस, करंट मार्केट प्राइस समजून चला 100 रुपये आहे आणि रिलायन्सचा जानेवारीचा फ्युचर समजा 105 रुपये. तर या दोन्हीमध्ये जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स कॅप्चर करणं किंवा कॅच करणं त्यालाच आर्बिट्राजेस असं म्हटलं जातं. समजा रिलायन्सचा जो काही स्टॉक आहे त्याची जी काय लॉट साईज आहे, म्हणजे समजा तुमच्याकडे रिलायन्सचे लॉट साईज समजा 100च्या स्टॉकची लॉट साईज आहे, तर तुमच्याकडे 100 रुपये किंवा 100 रुपये प्रमाणे 100 स्टॉक म्हणजे 10,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. पण जानेवारीच्या फ्युचर मध्ये तुम्हाला त्याची प्राइस 105 रुपये दिसत असेल, तर एक्सपायरीच्या वेळेस ह्या 105ला अंडरलाईनच्या व्हॅल्यूच्या तिथे येणं गरजेचंच आहे. त्यामुळे हा डिफरन्स कॅप्चर केला जातो, त्यालाच आपण आर्बिट्राजेस म्हणतो. दोन किमतीमधला जो काय डिफरन्स आहे तो कॅप्चर करणं, त्याच्यामध्ये रिस्क शून्य असते. समजा 100 रुपयेचा जो काय स्टॉक आहे ते तुम्ही बाय केले 100 क्वांटिटी आणि फ्युचरची 100 क्वांटिटी 105 सेल केली, काय होणार आहे, मार्केट 100 वरून 105 झालं तरी हा तुमचा स्पॉट जो आहे तो 5 रुपयानं वाढेल आणि हा जो तुम्ही 105 रुपयाला सेल केलाय आहे तिथंच राहील. याच्यामध्ये काय प्रॉफिट होणार नाही, पण हा 5 रुपयाचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. हा विषय झाला मार्केट वाढल्यानंतर. दुसरा काय विषय होणार आहे की समजा 100 रुपयाचा आहे तो तुम्ही बाय केलेला आहे, तो गेला 95 रुपयाला आणि इथं 105 रुपयाचा सेल केलेला आहे, तो गेला 95 रुपये. म्हणजे इथं तुमचा 5 रुपये मायनस आणि इथं तुम्ही 10 रुपये प्लस मध्ये येतात. म्हणजे काही जरी केलं, मार्केट वर जरी गेलं तरी 5 रुपये प्रॉफिट आहे, मार्केट खाली गेलं तरी 5 रुपये प्रॉफिट आहे आणि मार्केट आहे त्या सिच्युएशनला राहिलं तरी 5 रुपये प्रॉफिट होतात. कारण एक्सपायरीला प्रत्येकाला शून्य व्हायचंच असतं. याला आर्बिट्राजेस असं म्हटलं जातं. यासारख्या बहुतांशी जवळजवळ 20 ते 25 स्ट्रॅटेजी आपण ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो हेजिंगच्या कोर्समध्ये शिकत असतो. जे इंटरेस्टेड असतील ते कोर्सला ऍडमिशन घेऊ शकतात. आता दुसरा एक विषय असतो, त्याला म्हटलं जातं कॅलेंडर स्प्रेड. कॅलेंडर स्प्रेड
आपण ज्यावेळेस टॉपिक नंबर 3 बघितलं त्यावेळेस ऑप्शनचे किंवा फ्युचरचे 3 टाईप असतात, नियर, नेक्स्ट आणि फार. नियर म्हणजे समजा जानेवारी, नेक्स्ट म्हणजे फेब्रुवारी, फार म्हणजे मार्च, असे कॉन्ट्रॅक्ट असतात. मग कधीही तुम्ही बघायला गेलं तर करंट एक्सपायरीचे प्रीमियम हे लो असतात, नेक्स्ट एक्सपायरीचे प्रीमियम त्याच्यापेक्षा हाय असतात आणि फार एक्सपायरीचे प्रीमियम त्याच्यापेक्षा हाय असतात. मग अशा सिच्युएशन मध्ये कॅलेंडर स्प्रेड म्हणजे काय, समजा जानेवारीचा फ्युचर जो काय आहे, जानेवारीचा फ्युचर तुम्ही बाय करू शकता आणि फेब्रुवारीचा फ्युचर सेल करू शकता. मार्केट कुठं जरी गेलं तरी तुम्हाला या दोन्ही मधला, समजा जानेवारीच्या फ्युचरची प्राइस आहे 100 रुपये, फेब्रुवारीच्या फ्युचरची प्राइस आहे 105 रुपये, तर मार्केट वर जाऊ दे ना तर खाली जाऊ दे, तुमचा हा जो दोन्ही मधला प्राइस डिफरन्सिएशन आहे तो कॅप्चर करणं, यालाच कॅलेंडर स्प्रेड असं म्हटलं जातं. आणि यालाच थोडक्यात आर्बिट्राजेस असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये रिस्क नसते, परफेक्ट ट्रेडिंग असतं हे, याच्यामध्ये रिस्क नसते. यासारख्या डिटेल्स मध्ये गोष्टी आपण त्या कोर्समध्ये शिकतो. इंटरेस्टेड असाल तर तुम्ही डेफिनेटली ऍडमिशन घ्या. तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग मध्ये काय चुका आहेत, काय आजपर्यंत चुका केलेल्या आहेत त्या कळतील. आणि प्रॉफिट मध्ये ट्रेडर किंवा जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन ट्रेडर आहेत ते कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात ते आपल्याला समजू शकतं. आय थिंक तुम्हाला फ्युचर ट्रेडिंग, आर्बिट्राज या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. त्याचबरोबर आता आपण पाहणार आहोत सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न, ऑप्शन्स. या ऑप्शनचा हेजिंगसाठी वापर कसा करायचा. जर मी फ्युचर बाय केला तर त्याच्यामध्ये अनलिमिटेड रिस्क, अनलिमिटेड प्रॉफिट असतो. मग ही अनलिमिटेड रिस्क मला कशी कव्हर करायची असेल तर मी त्याच्यासाठी ऑप्शनचा वापर करू शकतो. त्याचबरोबर मी फ्युचर सेल केला असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा मला अनलिमिटेड प्रॉफिट, अनलिमिटेडची रिस्क आहे, ती अनलिमिटेड रिस्क कशी कव्हर करायची असेल तरी सुद्धा मला ऑप्शनचा उपयोग करून घ्यायचा असतो. ह्या सगळ्यात कॉमन स्ट्रॅटेजीज आहेत ऑप्शन बाईंगच्या. त्याच्यामध्ये इन्क्लूड स्प्रेड, स्ट्रॅडल्स, ट्रँगल्स, त्यानंतर डायगोनल स्प्रेड, बटरफ्लाय, आयर्न कॉन्डर, या सगळ्या ज्या काही भरपूर गोष्टी आहेत त्या आपण स्टेप बाय स्टेप आपल्या कोर्सेसमध्ये पाहतो आणि इथंही ज्या काही NISM न दिलेल्या आहेत त्या पाहणार आहोत. जे काही ऑप्शनच्या हेजिंग केले जातात त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्प्रेड, हॉरिझॉन्टल स्प्रेड आणि डायगोनल स्प्रेड या भोवतीवरतीच या सगळ्या ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी किंवा हेज डिपेंड असतात. याच्यामध्ये काय असतं, समजा कॉल बाय केला तर काय असतं, लिमिटेड रिस्क आणि अनलिमिटेड प्रॉफिट. अनलिमिटेड. ओके. जर मी कॉल सेल केला तर मला काय होतं, लिमिटेड प्रॉफिट आणि अनलिमिटेड रिस्क होते. मग जर कॉल सेलरला अनलिमिटेड रिस्क असेल तर त्याला प्रोटेक्शन करण्यासाठी तो कॉल बाय करू शकतो किंवा पुट बाय करू शकतो, काही करू शकतो. कॉल बाय करून पण त्याला प्रोटेक्शन देऊ शकतो, पुट बाय करून सुद्धा त्याला प्रोटेक्शन देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रत्येक गोष्टी, कॉल ऑप्शन असू दे किंवा पुट ऑप्शन असू द्या, त्याला आपल्याला जे काय अनलिमिटेड लॉस कडे घेऊन जाणाऱ्या पोझिशन आहेत त्याला कंट्रोल ठेवण्यासाठी आपण ऑप्शनचा प्रभावीपणे वापर करतो. याच्यामध्ये समजा मी कॉल बाय केलेला आहे तर मला अनलिमिटेड प्रॉफिटचे पोटेन्शियल आहे, फक्त लिमिटेड रिस्क आहे. पण मी जर कॉल सेल केला, परत मी रिपीट का करतोय, कॉल सेल केला तर मला फक्त लिमिटेड प्रॉफिट आहे आणि अनलिमिटेड लॉस आहे. अनलिमिटेड लॉस, लिमिटेड प्रॉफिट. मग मी जर ऑप्शनचा उपयोग केला ऍज अ हेजिंग साठी तर मला काय बनतं, लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉस. यालाच आपण व्हर्टिकल स्प्रेड म्हणतो. हॉरिझॉन्टल स्प्रेड आपण पुढच्या सेशन मध्ये पाहणार आहोत. पण मला माझी रिस्क जर कंट्रोलमध्ये ठेवायची असेल, समजा कॉल सेल केलाय म्हणजे मार्केट खाली पडल्यानंतर माझा प्रॉफिट होईल,
पण जर मार्केट चुकून वरती गेलं, समजा मी इथं कॉल सेल केलाय, मार्केट खाली पडल्यानंतर मला प्रॉफिट होईल, जेवढा मी प्रीमियम सेल केलाय तेवढा. पण जर माझ्या अपोजिट मार्केट वरती गेलं तर मला अनलिमिटेड लॉस होऊ शकतो. अशा सिच्युएशन मध्ये मी इथं सीई बाय करू शकतो आणि हा अनलिमिटेड लॉस इथंच कट करू शकतो. म्हणजे आता काय झालं, मला इथं 100 रुपयाचा ऑप्शन प्रीमियम मी सेल केलाय, 100 रुपयाचा प्रॉफिट होईल, पण वरती माझा अनलिमिटेड लॉस होणार होता, तो मी सीई बाय करून हा कंट्रोल मध्ये ठेवला. या उलट मी जर पीई सेल केला तर मार्केट जेवढं वरती जाईल तेवढं मला प्रॉफिट देईल, खाली पडेल तेवढा माझा लॉस होईल. मग या ठिकाणी मी जर इथं एखादा पीई बाय करून ठेवला तर खाली पडणारा लॉस कंट्रोल मध्ये होऊन मी त्या ठिकाणी लिमिटेड प्रॉफिट आणि लिमिटेड लॉसच्या कंडिशन मध्ये येऊ शकतो. आता हे व्हर्टिकल स्प्रेड काय आहेत, कशा आहेत, ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. होप सो तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असतील, कन्सेप्ट ज्या काही मराठीमध्ये एक्सप्लेन केलेल्या असतील समजत असतील तर चॅट बॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये तसा उल्लेख करा. आता या ज्या काही व्हर्टिकल स्प्रेड आहेत, जे आपण ऑप्शन हेजिंग साठी यूज करतो, त्यामध्ये बुलिश व्हर्टिकल स्प्रेड. बुलिश व्हर्टिकल स्प्रेड म्हणजे काय, जर मार्केट अपट्रेंडला असेल तर तुम्ही कॉलचा उपयोग कशा पद्धतीने कराल किंवा पुटचा उपयोग कशा पद्धतीने कराल. जर मार्केट डाऊन ट्रेंडला असेल तर बिअरिश व्हर्टिकल स्प्रेड, त्याच्यामध्ये तुम्ही कॉलचा वापर कसा करणार आहे आणि पुटचा वापर कशा पद्धतीने करणार आहे, या गोष्टी आपण आता डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, पुढे जाऊया. आता बुलिश व्हर्टिकल स्प्रेड, जर माझा व्ह्यू बुलिश असेल मार्केटमध्ये, माझा व्ह्यू मार्केट अपट्रेंडला जाणार आहे असा व्ह्यू आहे, तर मी काय करू शकतो, कॉल बाय करू शकतो, कॉल शॉर्ट करू शकतो, काय करू शकतो. तर इथं आपणाला या मी कॉलम मध्ये सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये दिलेल्या आहेत, समजून घ्या. मार्केट आता 17,500 ला, निफ्टी 17,500 ला. तर मी काय करेन, माझा व्ह्यू काय आहे, बुलिश. मग मी काय करेन, एक कॉल बाय करेन. तो एटीएम असू शकतो, ऍट द मनी असू शकतो किंवा इन द मनी असू शकतो. जो मी कॉल बाय करणार आहे तो कॉल बाय केलाय, माझा व्ह्यू काय आहे, बुलिश. मग मी मार्केट वर जाणार आहे म्हणून ऍट द मनी किंवा इन द मनी मी कॉल बाय केला. आता हा जो कॉल आहे तो समजून चला कितीचा आहे, प्रीमियम याचा 185 रुपयाचा प्रीमियम आहे. आता मला जर मार्केट माझ्या डायरेक्शन मध्ये गेलं तर अनलिमिटेड प्रॉफिट होणार आहे, पण जर मार्केट अपोजिट आलं तर 185 रुपयाचा लॉस होणार आहे. हे लॉस फिक्स आहे. जरी मार्केट माझ्या अपोजिट गेलं तर 185 रुपयाचा लॉस फिक्स आहे. मग मी 185 ची रिस्क नाही घेऊ शकत. मग मी काय करेन, वरून एखादा कॉल सेल करेन. कॉल सेल केला म्हणजे याचा अर्थ माझा काय, बी रिश व्ह्यू आहे. पण मेन माझी पोझिशन काय आहे, कॉल बायची, कारण मला मार्केट अप ट्रेंडचं पाहिजे. पण जर मार्केट माझ्या विरोधात गेलं तर माझा 185 रुपयाचा लॉस न होता तो काहीतरी कमी व्हावा, यासाठी मी आउट ऑफ द मनी एखादा सी सेल करतो. इथं बघा, आता मी काय केलंय, 17,500 निफ्टीची स्पॉट प्राइस आहे, 185चा मी ऍट द मनी किंवा इन द मनी कॉल बाय केला, 17,500चा ऍट द मनीचाच बाय केला. काय लॉंग म्हणजे काय केलं, बाय केलं. वरनं जर मार्केट डाऊन साईडला गेलं तर माझी रिस्क कंट्रोल व्हावी, यासाठी मी 61 रुपयाचा सी सेल केला. सी सेल केला म्हणजे काय झालं, आता माझं मार्केट 17,800 पर्यंत जाईपर्यंत मी प्रॉफिटमध्ये आहे. 17,800 पर्यंत जाईपर्यंत मी प्रॉफिटमध्ये आहे. त्याच्यावरती जसं जाईल तसं मी नो प्रॉफिट नो लॉस या झोन मध्ये जाईल. कारण जसं सीईचा प्रॉफिट वाढत जाईल तसं सीई सेल केलेला आहे तिथं मी मायनस मध्ये दाखवायला सुरुवात करेन आणि तिथं तो लॉस जो आहे तो थांबून जाईल. मग अशा सिच्युएशन मध्ये बघा, अशा सिच्युएशन मध्ये मला प्रॉफिट कधी किती होणार आहे, 185 तर माझं डेबिट आहे, म्हणजे 185 रुपये मी प्रीमियम दिलाय,
मार्केट त्या लेवलला राहिलं तर मग आणि वाढलं तरी पण, आणि 61 रुपये प्रीमियम मला मिळालाय म्हणजे मिळणार आहे, मी सेल केलाय म्हणजे तो प्रीमियम माझा इन्कम असतो. म्हणजे माझा जिथं 185 रुपये लॉस होणार होता, तिथे 185 वजा 61, राहिलेली जी काही रक्कम आहे तोच माझा लॉस होऊ शकतो. म्हणजे 185 टोटल माझा लॉस होणार होता, तो आता समथिंग 115च्या आसपास किंवा 114च्या आसपास माझा लॉस होईल. म्हणजे मी काय केलं, समजून चला, 185 जिथं माझा फुल लॉस होणार होता तोच लॉस मी वरचा ऑप्शन सेल करून तो 114 वरती कंट्रोल मध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे. माझं प्रॉफिट पण मी लिमिटेड केलं आणि माझा लॉस पण मी लिमिटेड केला. ओके. आता याचा जो पे ऑफ ग्राफ आहे ते कसा आहे ते आपण बघूया. काय आपल्याला बघायचं आहे, बुलिश वर्टिकल स्प्रेड युझिंग कॉल, बुल कॉल स्प्रेड आपल्याला बघायचं. काय बघायचं आहे, बुल कॉल स्प्रेड. इथं माझा व्ह्यू काय आहे, बुलिश आहे. इथं माझा व्ह्यू काय, बुलिश आहे. मला काय पाहिजे, बुल कॉल स्प्रेड. इथं बघू शकता या पद्धतीनं. इथं मी बाय केलं. या सगळ्या गोष्टी कशा युटिलाइज करायच्या हे आपण कोर्समध्ये चांगल्या पद्धतीने शिकतो. आता मार्केट प्राइस आहे 23,992, सॉरी फ्युचरची प्राइस आहे. निफ्टीची करंट मार्केट प्राइस आता किती आहे, 23,832. मग एक मिनिट, हा इथं मी दोन दोन वेळा बाय केलेला आहे, समजून चला. इथं माझा मॅक्सिमम लॉस किती होऊ शकतो या स्ट्रॅटेजीमध्ये, 9,105. मी माझा एसएल फिक्स करून ठेवलाय. माझं प्रॉफिट सुद्धा फिक्स आहे. म्हणजे जिथं माझी अनलिमिटेड रिस्क होती ती पण कमी झाली, म्हणजे जिथं माझा अनलिमिटेड लॉस होता, अनलिमिटेड प्रॉफिट होता, तो पण मी कम्पेअर करून ठेवला. आणि अनलिमिटेड रिस्क होती ती सुद्धा मी कम्पेअर करून ठेवली. म्हणजे अशा पद्धतीनं बुल कॉल स्प्रेड, ज्यावेळेस मार्केटमध्ये तुमचा व्ह्यू बुलिश असेल त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. जिथं तुमचा अनलिमिटेड लॉस होणार होता तो तुम्ही कंट्रोल करू शकता, जिथं तुमचा अनलिमिटेड प्रॉफिट होणार होता तो कंट्रोल ठेवू शकता, आणि कन्सिस्टंट या रेंजमध्ये तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता. दुसरं आपण इथंच बघूया, पुढचं आहे, जर म्हणजे ही ऑप्शन बायरच्या दृष्टिकोनातून झालं, बुल कॉल स्प्रेड हे ऑप्शन बायरच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी होती. जर तुम्ही ऑप्शन सेलर असाल आणि तुमचा व्ह्यू बुलिश असेल तर ती कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी बनवली जाते, तर इथं बुल पुट स्प्रेड आहे, याच्यावरती क्लिक केलं, इथं बाय करा, सॉरी सेलिंग स्ट्रॅटेजी आहे बुल पुट स्प्रेड. ज्यावेळेस तुमचा मार्केटमध्ये सॉरी बुलिश आहे, ज्यावेळेस ऑप्शन सेलरच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी म्हणते बुल पुट स्प्रेड, पुट सेल केला याचा अर्थ मार्केटमध्ये बुलिश आहे. मग काय केलं जातं बघा, 24,000 म्हणजे ऍट द मनीचा जो काही तुमचा प्रीमियम आहे तो सेल केला जातो, आणि ओटीएमचा जो काही प्रीमियम आहे तो बाय केला जातो. याला म्हटलं जातं बुल पुट स्प्रेड. इथं सुद्धा तुमचा लॉस आणि इथं प्रॉफिट तुमचा डिफाईन केला जातो, म्हणजे लिमिटेड लॉस लिमिटेड प्रॉफिट. म्हणजे ऍट द मनीचा जर तुमचा व्ह्यू बुलिश असेल तर ऍट द मनी सी सेल, सॉरी पी सेल करा आणि ओटीएमचा बाय करा. ओके, याला बुल पुट स्प्रेड असं म्हटलं जातं. बुल पुट स्प्रेड. आता जर तुमचा व्ह्यू बिरिश असेल, आता जर तुमचा व्ह्यू बिरिश असेल तर बियर कॉल स्प्रेड, बियर कॉल स्प्रेड. बियरचा अर्थ काय, डाऊन. कॉलचा अर्थ काय, इथं तुम्हाला काय केलं पाहिजे, बियर कॉल स्प्रेडला नीट लक्ष द्या. सी नेहमी आपण पॉझिटिव्ह बघतो, पण इथं बियर आहे म्हणजे सी सेलरच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी जी आहे ते आता आपण इथं बघणार आहे. सी सेलरच्या दृष्टिकोनातून, एक मिनिट एक मिनिट, आपल्याला इथं सी सेलरच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी बघायची. म्हणजे एनआयएसएमच्या सिलेबसमध्ये ज्या काही गोष्टी दिलेल्या आहेत त्यात सेल केलाय, कारण माझा बियर कॉल स्प्रेड आहे. बियर म्हणजे मार्केटमध्ये माझा डाऊनफॉलचा विषय आहे, माझा व्ह्यू डाऊन साईडचा आहे. मग मी काय करतोय, सेलरचा विचार करून करतोय की जर मी सी सेल केला तर मला त्याच्यातून बेनिफिट मिळेल. त्याचबरोबर मार्केट वरती गेलं तर माझा लॉस होऊ शकतो.
म्हणून मी इथं सी बाय करून ठेवलेलं. आणि इथं म्हणजे माझा काय केलंय बघा, लॉस 6,698 वरती डिफाईन करून ठेवलाय आणि प्रॉफिट 4,552 वरती सेट करून ठेवलं. म्हणजे जर मी सेलर असेल आणि माझा व्ह्यू जर बिरिश असेल तर मी बिअर कॉल स्प्रेड करू शकतो. आता आपल्याला काय पाहिजे, पुढची स्ट्रॅटेजी जी काय आहे ती बघायची. बिअर पुट स्प्रेड ही बायरच्या दृष्टिकोनातून आहे. ही कशी स्ट्रॅटेजी बनवली जाते ते बघा. ही बायरच्या दृष्टिकोनातून स्ट्रॅटेजी असते. काय केले पहा, ऍड द मनी बाय केलाय पुट आणि ओटीएम पुट सेल केलेला आहे. अशा पद्धतीनं तुमची बिअर पुट स्प्रेड ही स्ट्रॅटेजी बनते. म्हणजे जर तुमचा व्ह्यू डाऊन साईडचा असेल तर तुम्ही ऍट द मनी पुट बाय करू शकता आणि ओटीएम पुट बाय करू शकता. ओके, अशा पद्धतीनं तुमच्या NISNच्या सिलेबसमध्ये ज्या काही स्ट्रॅटेजी दिलेल्या आहेत त्या सगळ्या इथं संपलेल्या आहेत. पुढच्या सेशनमध्ये हॉरिझॉन्टल स्प्रेड आणि डायगोनल स्प्रेड कशा पद्धतीने केले जातात, स्ट्रॅडल असू द्या, स्ट्रँगल असू द्या, या ऑप्शनच्या हेजिंगच्या स्ट्रॅटेजी कशा पद्धतीने डिझाईन केल्या जातात ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहत राहा, कमेंट करत राहा, लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. तोपर्यंत सर्वांना जय जय जाऊ, जय शिवराय. आणि आपल्या या ऍडव्हान्स ऑप्शन अल्गो हेज या 30 दिवसाच्या कोर्समध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर डेफिनेटली संपर्क साधा. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 96 65 55 11 53. ओके, चला बाय बाय, गुड नाईट.